आजच्या व्हिडिओमध्ये सांगते पुढे काय झालं ते। 30 वर्षांनी यात्रा आहे म्हणून सर्वजण आले होते। सर्वजण भेटलो, जुन्या आठवणी ताज्या झाल्या। यावेळेस मात्र आम्ही सर्वजण आजोबांना खूप मिस करत होतो, कारण ते आत्ता आमच्यासोबत नाही आहेत, पण त्यांचं घर कायम आम्हाला आठवणी देत राहील। आज सकाळी सर्वजण लवकरच उठलो, कारण आज इथे भंडाराचा दिवस होता। म्हणजेच देवीवर उधळलेला भंडारा असतो तो आपल्यावर उधळला जातो, जे की ते इथे चांगलं समजलं जातं। जसे की आपल्या इकडे ज्योतिबा यात्रेत गुलालने खेळतात, गुलाल उधळतात, तसंच काहीसं आज इथे असणार आहे। म्हणून मी या छोट्या गँगला माझ्यासोबत घेऊन सकाळी लवकर उठून रांगोळी काढायला घेतली। कशी वाटली रांगोळी नक्की कमेंट करून सांगा। आणि हो मंडळी, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज पाहत राहा। आता सर्वजण आवरत होतो, कारण देवीचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यानंतर जेवून वगैरे घ्यायचं होतं। माझी लहान मावशी माझ्या केसांची सागरवेणी घालत होती। त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं, आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतले, देवीकडे गेलो। पहा मंडळी, पायात किती भंडारा आहे। आता ही पालखी जेव्हा येणार ना, रस्ते सगळे भंडाराने भरणार होते। येथे देवीला बाहेर काढून ठेवलं आहे, कारण आता 4 ते 5च्या दरम्यान या देवीची मिरवणूक सुरू होणार आहे। ही पहा मिरवणूक, पाहायला खूप भारी वाटत होतं, कारण त्या दोघी बहिणी बहिणी आहेत। आणि जसं आपण बहिणी बहिणी भांडल्यावर नाराज असतो एकमेकींवर, त्यानंतर मोठी बहीण येऊन मिठी मारते, रुसवा काढते, असंच काहीसं दृश्य येथे पाहायला मिळणार होतं। या दोन्ही देवी कर्नाटकमधल्या प्रसिद्ध आहेत। पहिली द्यामो व दुसरी दुर्गा आहे। त्यानंतर ना आम्ही थोडे फोटोशूट केले, व्हिडिओज काढले, मस्त वाटत होतं। ढोल ताशांचा आवाज ऐकू येत होता, गर्दी होती, भारी वाटत होतं। आता आमच्या घराजवळ पालखी येणार होती, म्हणून आम्ही घरी आलो। त्यानंतर ना पायावर पाणी अर्पण केलं, अगरबत्ती ओवाळून सर्वजण आम्ही पाया पडत होतो। अगदी 30 वर्षांनी यात्रा आली आहे, त्यामुळे जत्रा 5 दिवस होती। त्यानंतर ना आम्ही सुद्धा एकमेकांना भंडारा लावून खेळलो, थोडे फॅमिली फोटोज व्हिडिओज वगैरे काढले। पुढे आम्ही देवीसोबतच, म्हणजे देवीच्या पालखीसोबतच मागे मागे गेलो। मस्त खेळ चालू होता, पाहायला सुद्धा छान वाटत होतं। म्हणून त्या ढोल ताशांच्या आवाजांवर आम्ही सुद्धा डान्स करत होतो। आम्ही सर्व कझिन्स वगैरे मिळून ढोल ताशांच्या आवाजावर नाचत होतो, मस्त नाचत होतो। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आता सर्वजण थांबले, कारण जेवणाची रांग लागत होती, कारण इथे 5 दिवस प्रसाद होता। कारण यात्रा 5 दिवस असल्यामुळे 5 दिवस प्रसाद सुद्धा होता। त्यामुळे बाकीची जी बाहेर गावची वगैरे माणसं वगैरे आहेत, ती येथे दर्शन करून जेवण वगैरे करून घेत होते। त्यामुळे जेवणाची गर्दी वाढत होती, म्हणून हा खेळ इथेच थांबवला। रात्र सुद्धा झाली होती, त्यामुळे आम्ही घरी येतानाच प्रसाद वगैरे घेतला। खूप छान टेस्टी प्रसाद होता। तुम्ही सुद्धा जेवायला या मंडळी। आणि अजून पुढे काय झालं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।